यवतमाळ येथे डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 23 लाखाची फसवणूक झाल्याची घटना घडली। यवतमाळ शहरातील दळणनगर परिसरात सेवानिवृत्त मुख्याध्यापक दाम्पत्याला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत सायबर गुन्हेगारांनी तब्बल 23 लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 412/2026 नोंद करण्यात आला आहे। फिर्यादी मोहन केडापुरे यांच्या पत्नीला 8 एप्रिल रोजी अनोळखी क्रमांकावरून कॉल आला। कॉल करणाऱ्यांनी स्वतःला सायबर पोलीस व सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत आधार कार्डचा गैरवापर करून बँकेत खाते उघडण्याचा बनाव केला। त्यानंतर तुम्ही मानवी अवयव तस्करीमध्ये सामील आहात असा गंभीर आरोप करत दाम्पत्यावर दबाव टाकण्यात आला। यानंतर आरोपींनी 88 लाख रुपयाची मागणी करत रक्कम न दिल्यास डिजिटल अरेस्ट करून कायदेशीर कारवाई करू अशी धमकी दिली। बनावट एफआयआर, व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल आणि स्क्रीन शेअरिंगच्या माध्यमातून दाम्पत्याला सतत संपर्कात ठेवून मानसिक दबाव निर्माण करण्यात आला। या भीतीमुळे त्यांनी विविध व्यवहाराद्वारे एकूण 23 लाख रुपये आरोपीकडे पाठविले। ही घटना 8 ते 11 एप्रिल दरम्यान घडली असून 11 एप्रिल रोजी तक्रार दाखल करण्यात आली। या घटनेसंदर्भात ठाणेदार नंदकिशोर काळे यांनी माहिती दिली असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे। यावेळी डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढले आहे। कोणताही पोलीस किंवा तपास यंत्रणा फोनवर अशा प्रकारे धमकी देत नाही। नागरिकांनी अशा कॉलला बळी पडू नयेत व त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन ठाणेदार नंदकिशोर काळे यांनी केले आहे। यावेळी पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे यांनी दिलेली प्रतिक्रिया। पोलीस स्टेशन अवधूतवाडी येथे तक्रारदार मोहन वामनराव केळापुरे वय 64 वर्ष, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, राहणार बुरचुंडी लेआउट, दर्डानगर, यवतमाळ यांना अशी तक्रार दिली की 8/4/2026 रोजी 11 वाजेपासून त्यांना एका अनोळखी इसमांनी मोबाईल व्हॉट्सअपद्वारे कॉल करून तुमच्या आधार कार्डचा वापर करून कुलाबा मुंबई येथे बनावट अकाउंट ओपन करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम ट्रान्सफर झालेली आहे आणि त्यामध्ये तुम्ही मानवी तस्करीच्या याच्यामध्ये अडकलेले आहात आणि आम्ही जे सांगतो त्याप्रमाणे तुम्ही कार्य करा। त्यांना वेगवेगळ्या प्रकारे पोलीस, सीबीआय, कोर्ट अशा वेगवेगळ्या प्रकारे धमकी देऊन त्यांना कॅमेऱ्यामध्ये पूर्ण 24 तास ठेवून त्यांच्याकडे डिजिटल अरेस्ट असा प्रकार केला आहे। मुख्यतः कायद्यामध्ये डिजिटल अरेस्ट वगैरे असं कुठलाही प्रकार नसतो किंवा पोलिसांकडून कुठल्याही तपास यंत्रणेकडून अशा पद्धतीचा कुठलीही विचारणा करण्यात नाही। एक सायबर गुन्हेगारीचा प्रकार आहे आणि त्यामध्ये अडकून जाऊन त्यांनी 23 लाख रुपये RTGSद्वारे ट्रान्सफर केलेले आहेत आणि आणखी 88 लाख रुपये ते ट्रान्सफर करणार होते, परंतु वेळीच पोलिसांना माहिती मिळाली आणि ते पैसे स्टॉप करण्यात आलेले आहेत। त्याच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन अवधूतवाडी ते 426 318 351-2 ITI 66D प्रमाणन करण्यात आलेला आहे व तांत्रिक पुराव्यावरून लवकरच आरोपीचा तपास करण्यात येत आहे। सर, डिजिटल अरेस्ट या संदर्भात आपण जनतेला काय आवाहन करणार आहे? डिजिटल अरेस्ट ही एक अरेस्ट सारखी संकल्पना आहे। सायबरच्या हा गुन्हा आहे की लोकांना सांगायचं की आपण काहीतरी गैरप्रकार केलेले आहात आणि आम्ही सांगतो त्याप्रमाणे करा आणि त्यांना ऑन करून